हॅलो फ्रेंड्स, तर मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत नाही मजेतच राहा। तर आज आहे हरतालिका। तर माझ्या सासरी हरतालिका कशा पद्धतीने करतात ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे। पहिल्यांदा आपलं मंदिर जे काय आहे आपण स्वच्छ करून घेणार आहोत। त्यानंतर बघा हरतालिकेची पूजा कशी करणार आहे ते पण तुमच्या मी शेअर करणार आहे। आणि खरं सांगू का, मला बाजार म्हणजे मार्केटमध्ये जाऊन साहित्य घेऊन यायचं आहे, त्यानंतर करायची पूजा। आणि का ते पुढे मी सांगेन अशी का बरं मी आजचं जो हरतालिका आहे आणि मी का बरं अचानक जाऊन घेऊन येत आहे हे तुम्हाला मी पुढे शेअर करणार आहे। तर आपण पहिला मंदिर वगैरे क्लीन करून घ्या, घरची पूजा करूया आणि त्यानंतर बाकीचं करूया। तर आता इथे बघा मंदिर साफ करायचं मला काही जास्त जड नाही आहे, कारण की कसं झालेलं आहे आताचा घर आपलं नवीन झालेलं आहे, त्यामुळे एवढं काही क्लीन करावं लागत नाही आहे। थोडंसं तरी पण व्हाईट असल्यामुळे ना थोडंसं मी आपलं स्पंजचं जे असते ना त्याने मी घासून घेतलेलं आहे आणि पटकन मी स्वच्छ करून घेतलं। आणि ड्राय झाल्यानंतर ते आपलं नवीन आणलेलं कापड होतं बघा, मी आत्ता परवा मार्केटमध्ये गेले होते ना त्यावेळेस आपलं देवाचं कापड आणलेलं होतं आणि खूप छान असं पायऱ्यांवरती बघा स्टेपवरती असं सिंगल कापड ठेवलं ना खूप छान बसतं, पण एकच पूर्ण ठेवायचं म्हणलं ना व्यवस्थित बसलं जात नव्हतं। त्यामध्ये खूप छान असं मी आलेलं आहे आणि क्वालिटी बेस्ट आहे, मऊ आहे, सॉफ्ट आहे एकदम, त्यामुळे ते मला आवडलेलं आहे। त्यानंतर आता मी घरची जी काही पूजा असते ना ते करणार आहे आणि आपला हा ब्लॉग खूप छान होणार आहे। तर तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती, मी मागाशी म्हटलं तुम्हाला की सुरुवातीलाच की मी का बरं हे केलेलं, म्हणजे साहित्य प्रत्येक वेळेस मी उद्या जरी काय असतं ना आदल्या दिवशी सगळं साहित्य वगैरे आणून ठेवत असते, पण ह्यावेळेस खरंच सांगते की माझे जे आपले लेडीज प्रॉब्लेम असतात ना ते 24ला असतात माझे आणि त्यामध्ये आलेले नाही आहेत। आणि मला असं त्रास म्हणतात आपलं व्हायच्या आधी ज्यावेळेस त्रास होतो बघा यायच्या आधी, तर त्यावेळेस ते त्रास मला होतो आहे, मला असं वाटायचं की येते का काय, त्यामुळे मी थोडंसं साहित्य वगैरे आणलेलं नव्हतं। पण खरं देवाची कृपा आहे माझ्यावरती की मला पूजा करायला चान्स मिळालेला आहे, त्यामुळे मी साहित्य घेऊन पूजा वगैरे करत आहे आता। आणि त्यानंतर म्हणून मी साहित्य आदल्या दिवशी आणून ठेवलं, तर जर मी आदल्या दिवशीच आणून ठेवते खरं तर। त्यानंतर बघा आपल्या घरातली जी काही पूजा आहे ना सगळं देव स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पण देवाऱ्यावरती हे करून घेतलेलं आहे। आणि तुपाचा दिवा बघा रोजच्या रोज लावत चला, खूप छान असं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते। आणि हे फूट आहेत बघा, म्हणजे सासऱ्यांनी मला शिकवलेलं होते मळवट कशा पद्धतीने भरायचं। तर बघा पहिला विभूती लावून घेतलेली आहे, त्यानंतर हळदी कुंकूचा अशा पद्धतीने मळवट भरून घेता येईल बघा। आपण देवीच्या मंदिरात जेव्हा जातो ना तिथेही मळवट भरलेला असतो बघा, अशाच पद्धतीने असतं। आणि ते मळवट आता इथे भरून घेत आहे मी। त्यानंतर बघा मी चाललेली आहे साहित्य आणण्यासाठी। तर काय साहित्य आपलं जे काही पूजाला लागतं ना दरवेळी आणि ते आता माहीत झालेलं आहे मला बऱ्यापैकी, त्यामुळे आता साहित्य आणायला चाललेले आहे। वातावरण खूप छान झालं आहे, खूप गच्च असं भरलेलं आहे बघा, थोडा पाऊस पडून गेलेला आहे आणि म्हणून मी खरं मगाशी थांबले होते, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं। आमच्या सोसायटीत बघा हे झाड पडलेलं आहे 2 दिवसापूर्वीच, तर वातावरण किती छान झालेलं आहे पाहिलं ना तुम्ही। हरतालिका कितीला आहे? 60ला जोडी एकच असते ना, पण नाही जोडी असते डावी होती। मला हे दे ना पर्पल। हा मधली माती पण दे। कितीला आहे काय? 10 रुपयाचा एक असते, भरून तर दे काय। ते कितीला आहे? आघाडी हाराई ते पण दे। आघाडी 10 आहे, हे 20 आहे। हां ठीक आहे चालेल ते। आज बेलपान लागतं का? हां हे आज लागतं बेलपान। आज कशाला लागते बेलपान? ठीक आहे मला यायचं काय किती पान आहेत पण पान नाही माहिती। त्यानंतर इथं साहित्य वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे घरी, म्हणजे लिफ्टमध्येच आहे। आणि त्यानंतर बघा जे काही साहित्य आणलेलं आहे सगळं मी ओट्यावरती काढून घेत आहे
आणि मुलं गेलेले आहेत स्कूलला. आणि त्यानंतर बघा आता जिथले तिथं बॅग ठेवून घेते, कारण खूप सारा राडा पडतो बघा. आपण ज्या त्यावेळेस सगळं आवरलं ना बरं असतं. आणि इथे बघा साईडला जे देवाऱ्याच्या साईडला ना आम्ही अशा पद्धतीने जागा करून घेतलेलं आहे. म्हणजे आपले जे काही बघा आता छोट्या छोट्या पूजा असतात म्हणा, आता हरतालिकेची पूजा म्हणा, नवरात्रीची पूजा वगैरे, त्यासाठी मांडायला मंदिरात खूप अडचण होते ना, तर त्यामुळे इथं आम्ही छोटीशी अशी जागा करून घेतलेली आहे, जेणेकरून तिथं मला छोट्या छोट्या पूजा वगैरे मांडता येईल ना ह्यासाठी. तर बघा आम्ही काय करतो की महादेवची पिंड काढून घेतो, त्यानंतर हरतालिकेची मूर्ती आणलेली आहे, ते पण मी साईडला ठेवून घेतलेली आहे. आणि म्हणजे घरात जेवढ्या बायका असतात ना तेवढे महादेवची पिंड ज्याची तिने आपली करून घ्यायची असते. आणि म्हणजे एका पिंडीवरती दोघी तिघी पूजा आपण नाही करू शकत. वाळूची पूजा करत तर ॲक्च्युली हे गावाकडे ना, म्हणजे लहान असताना वगैरे मी तुम्हाला सांगते, ह्याच्या साईडला जे आपले ओढा वगैरे असतात बघा, त्याच्या साईडला पण अशी करून पूजा करतात. प्रत्येकाने आपली करायची असते. आता मी सगळी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे, हळदी कुंकू वाहून घेत आहे. आणि प्रत्येकाची वेगवेगळी पिंड अशी करायची असते. घराचं दोघी जावा असते, सासून असतील ना, त्यांची सगळ्यांची वेगवेगळी पिंड स्वतः काढून ही करायची असते. आणि त्यानंतर बघा माझी मस्तपैकी आता पूजेची, आणि तर इथे तुम्हाला जर तो स्वस्तिक उलटं दिसेल, का सेल्फी कॅमेऱ्याने शूट केले ना, त्यामुळे इथं उलटं दिसेल. पण प्लीज बॅड कमेंट करू नका. देवाच्या पूजेवरती तरी ब्लॉग केलेला आहे मी, त्याच्यावरती तर वाईट कमेंट करू नका. इथे उलटं फक्त सेल्फी मोड केला आहे ना, त्यामुळे तुम्हाला उलटं स्वस्तिक दिसते. तेवढं प्रमाणेच कोणतंही नसतो की स्वस्तिक उलटं काढायला, सगळे स्वस्तिक सीधाच काढत असतात. पण लोकांना ते दिसतं म्हणून लोक बोलतात. खरं तर सेल्फी कॅमेऱ्यामुळे तसं दिसतं. आणि ब्लॉगिंग मी शक्यतो का नाही सेल्फी कॅमेऱ्याने करते, त्यामुळे थोडंसं उलटं दिसतं. तर आता इथे माझी संपूर्ण पूजेची तयारी पूर्ण झालेली. आता आरती करून वगैरे घेत आहे. तुपाची दिव्याची आरती करून घेतलेली आहे मी. इथे धूप अगरबत्ती सगळं लावून घेतलं आहे, त्यामुळे घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण वाटत आहे. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि घरात आता सध्या कोणीच नाही आहे बघा, मी एकटीच आहे. आणि आता पूजा वगैरे मस्त झालेली आहे, त्यामुळे दिवा म्हणजे कोणालाही करता. आणि मग नंतरच्या नमस्कार वगैरे करून घेतला मी. आणि हरतालिकेची पूजा कुमारिका पण करतात, छान असा नवरा भेटण्यासाठी वगैरे. त्यात लग्न झाल्यानंतर पण करतात नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी. तर एकदम मस्त अशी आपली घरची पूजा मस्त अशी झालेली आहे. आणि आपली हरतालिकेची पूजा पण कशी वाटली मला सांगा. त्यानंतर मी इथं नैवेद्यासाठी खिचडी, मला पण खाण्यासाठी मी इथे खिचडी बनवत आहे, कारण की आता बघा 2:15 वाजलेले आहेत. खूप उशीर झाला ॲक्च्युली मला. आणि मेन म्हणजे ना आज आमच्या वडिलांचा वाढदिवस असतो, महादेवपूजेच्या दिवशी ना वडिलांचा वाढदिवस असतो. आणि वडिलांशी बोलून वगैरे झाल्यानंतर इथे मी बोलत आहे माझ्या आईशी. आणि आईशी गप्पा मारतच होते, म्हणजे मी व्हिडिओ शूट करतानाच आईचा फोन आलेला होता मला. आणि मग तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर इथे खरं सांगू का खूप दमायला होतं. एकटं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला जातो ना, म्हणजे घरातलं कोणतंही सण वगैरे असं ना, एकटी जर असेल ना, खूप मला तेवढा तण वगैरे होते. आणि जर मुलांचे पापा असले ना घरात, तर काही ना काही साहित्य बाहेरचे आणून देतात, त्यावेळेस थोडंसं मला आधार होतो. आणि तनिष पण मला आणून देतो, माझा मोठा मुलगा पण. आणि त्यामुळे मग थोडासा आधार भेटतो बघा. नंतर मी ते नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहे. तर इथे बघा मी बोललेली होते पण काहीच रेकॉर्ड झाला नाही. तेव्हा आपल्या इथे खिचडी बटाटे भाजी पण उपवासाची मोकळी केलेली आहे. तरीच म्हणलं तर मम्मा बनवून ठेव, नैवेद्य दाखवून ठेवलेला आहे. तर आमच्या हरतालिकेची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशी करता हे पण सांगा. चला तर बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.